आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। उपबाजार निफाड येथे कांदा लिलावास प्रारंभ, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण। गेल्या काही दिवसांपासून निफाड बाजार समितीतील कांदा लिलाव व्यापारी व माथाडी यांच्या संपामुळे बंद होता। शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निफाड बाजार समिती आवारात सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 पासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले असल्याची माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली असून शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। शेतकरी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून लिलावाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन व्यापाऱ्यांना परवाने देऊन त्यांच्या मार्फत लिलाव सुरू करण्यात आला। जवळपास मार्च यांच्या नंतर आज 14 दिवसांपासून बाजार समिती या ठिकाणी बंद होती। लासलगावला 3 दिवसापूर्वी नवीन व्यापाऱ्यांना आपण परवाने देऊन त्यांना बाजार समितीमध्ये लिलावामध्ये उतरवलं। शेवटी शेतकऱ्याची अडवणूक त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे ही खरं आमचे सर्व संचालक मंडळाची त्या ठिकाणची भावना होती आणि त्या दृष्टीने लासलगाव चालू झाल्यानंतर निफाडमधल्या शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होती की या ठिकाणी आपल्या उपबाजारामध्ये लिलाव कधी चालू होणार। त्या दृष्टीने आज या ठिकाणी काही नवीन व्यापारी या ठिकाणी त्यांना लायसन देऊन त्यांच्यामार्फत या लिलावाचा शुभारंभ या ठिकाणी केला आहे। पहिला दिवस असल्यामुळं किंवा थोडी बाजारभावाची असल्यामुळं थोडाफार सुरुवातीचे 1 दिवस थोडं नियोजन करण्याला या ठिकाणी वेळ लागणार आहे, परंतु आजची जी काही सुरुवात झाली मला वाटतं 100-125 नगांचा या ठिकाणी लिलाव झाला आणि एक चांगलं मार्केट सरासरी 1250च्या आसपास बाजारभाव या ठिकाणी मिळाले। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपआवार निफाड आणि विंचूर या ठिकाणी मार्केट चालू झालेले आहे। जे गव्हर्नमेंटनी लेवीच्या संदर्भात निर्णय घेतला, व्यापारी आणि या संदर्भात शेतकऱ्यांची जी 14 दिवसापासून मार्केट बंद होतं ते चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्याला यश आलेले। निफाड मार्केट आज चालू केलं, जवळजवळ 100 ते 150 नगांचा लिलाव झाला। उंच भाव जवळजवळ 1350 रुपये उंच भाव निघाला आणि सरासरी भाव हा 1250 रुपये भाव निघाला आणि शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक या ठिकाणी आम्ही ती पिळवणूक थांबलेली आणि मार्केट चालू करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केले। यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर व इतर मान्यवरांच्या हस्ते कांदा विक्रीसाठी आलेल्या पहिल्या वाहनाचे विधिवत पूजन करण्यात आले। या प्रसंगी बाजार समितीचे संचालक भीमराज काळे, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, सचिव दीपक खैरे तसेच दत्तात्रय डुकरे, विजय धारराव, राहुल नागरे, गणेश कापसे, सचिन धारराव, कैलास कुंदे, दीपक कुंदे, योगेश बोरगुडे, गोकुळ जाधव, विजय गोळे, माणिक धारराव व नवीन व्यापारी शेतकरी वर्ग उपस्थित होते। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात, निफाड। DPA न्यूज मराठी, जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा। DPA न्यूज मराठी।